या ठिकाणी माननीय नामदार कार्यमंत्री महाराष्ट्र यांच्या शुभास्ते बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे। या ठिकाणी शंभूराज देसाई पर्यटन मंत्री महाराष्ट्राचे सारथी सत्ता देव मनुसाना भूतो भगवती स्वाखातो भगवता धम्मो सांटिको अकालिको एहिपसिको ओपनायिको पाचतं वेदिताको वियोहिति सुपटिपन्नो भगवतो। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। जागतिक बँक झालेली आहे आणि तो एप्रिल महिना आज 10 धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे घेऊन जात असताना आरेखाना जीवनदास भाऊसाहेबजी रुपनर यांचा सन्मान या विशेष अशा कार्यासाठी करावा। नुकत्याच विद्यापीठ अनुदानित असलेल्या नवी दिल्लीच्या इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला यांना ऑटोनॉमस स्वायत्तता दर्जा बहाल केला गेलाय आणि म्हणून त्यांचा विशेष सत्कार इथं संपन्न होतोय। आणि यानंतर शिवसेना प्रणित एकनाथ स्वाभिमानी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू, एखादी मॅच हारला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही। पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते। त्यामुळे चिंता करू नका। मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल त्या गाडीमधून येता दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते, पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा आहे। अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी। हाथ बढ़ाकर आसमां छू लेंगे हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम। आणि म्हणून काळजी करू नका, आपले बापू स्पष्ट वक्ते आहे, बोलून टाकतात, मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे, ढोकळ्या मनाचा आहे, मनात काय ठेवत नाही। आणि मग सांगतो, आम्ही जेव्हा उठाव केला, शंभूराज इथं आहे, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता, पहाडासारखा उभा होता। आणि सगळे स्ट्रेस मध्ये होते तिकडे सगळे। तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं, मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी, आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं। आम्ही सगळे स्ट्रेस मध्ये होतो, पण बापू विनोद करायचे, बापू गप्पा मारायचे, बापू सगळ्यांना हसवायचे। अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला। काय ती झाडी, काय ते डोंगर, बापूचा डायलॉग हाच एक फेमस आहे। आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत ना, त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते, मला बापूला माहित नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसतंय ते। आणि म्हणून या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं, उपमुख्यमंत्री व्हायचं, मंत्री व्हायचं, असं काही लिखापडी आहे। आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही, तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला, फेक नॅरेटिव्ह पसरवलं, सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं, कोणाला कुठलं खातं, कोणाला काय 5 स्टार हॉटेल बुक केली, आपल्याला सगळ्यांना माहित आहे। परंतु माझ्या लाडक्या भावांनी, लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं। आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे FB खेळत बसतात, त्यात काही जात नाही, बसल्या बसल्या टाइमपास। FB म्हणजे काय, फुकट बाबूराव,
मी सुद्धा एफबी आहे, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ, फरक आहे, फरक बघा. आणि म्हणून आम्ही पद येतात जातात. बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये. खरं म्हणजे सर्वसामान्यांमधले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून पण मी पदावर खाली होतात, सत्ता येते सत्ता जाते, पुन्हा येते, पद येतात जातात, पुन्हा येतात. परंतु मी आपल्याला सांगतो, मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि हे मी माझं भाग्य समजतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, खुर्च्या बदलल्या, मन बदलली नाहीत, इरादे बदललेले नाहीत. दिल वही, इरादे वही और हौसले भी वही है. आणि म्हणून आमची टीम जी काम करते आहे ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत. कारण आमचं असं आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो की तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आमची सगळी माणसं सरळ साधी आहे, पण काही चक्के पंजे नाही. पण काही लोक दिसायला साधी असतात, साधी विधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी 16 असे लोकही असतात. आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष.